तर नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत पेरूची कोशिंबीर। याच्या अगोदरसुद्धा व्हिडिओ एक मी अपलोड केलेली आहे या चॅनलवर पेरूच्या कोशिंबीरीची आणि त्याचा उत्तम प्रतिसाद मिळालेला आहे। तर ही रेसिपीसुद्धा तुम्हाला आवडते का बघा। तर इथे मी एक पेरू घेतला आहे, तो स्वच्छ धुवून पुसून घेतला आहे। त्याचा मागचा पुढचा जो भाग आहे तो आपल्याला व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे आणि ह्याला जो काळसर भाग असतो तो सुद्धा आपल्याला काढून टाकायचा आहे। तर अशा पद्धतीने मी काढून टाकत आहे आणि पेरूचे मध्ये 2 भाग केले, त्यानंतर आणखी 2 भाग करून घेतले। पण आता कसं असतं ना, पेरूला मध्ये असतात बिया, तर त्या बिया काही जण खातात आणि काही जण नाही खात। तर इथे मी जरा काढूनच टाकते त्या बिया, म्हणून त्या बाजूला केल्यात आणि पेरूचे असे मोठे मोठे तुकडे करून घेतले आहेत। आता इथे मी घेतलेला आहे कटर आणि त्यामध्ये पेरूचे अर्धे तुकडे टाकले आणि हिरवी मिरची टाकली आहे, चवीनुसार टाकायची आहे आणि आपल्याला जेवढी सोसते तेवढीच, कारण की ही मिरची कच्ची असणार आहे। थोडी कोथिंबीर टाकली आहे आणि उरलेला जो थोडासा आल्याचा तुकडा, ह्या कोशिंबीरमध्ये ना आल्याचा स्वाद छान येतो म्हणून थोडा आल्याचा तुकडा टाकायचा आणि उरलेले जे तुकडे आहेत पेरूचे ते टाकून मी झाकण लावून घेतलं आहे आणि बारीक करून आणलं। तर बघा, अशा पद्धतीने हे एकदम बारीक झालेलं आहे, फाईन झालेलं आहे। एवढं बारीक करायला वेळ लागतो ना, त्यामुळे मशीनचा वापर केला। आता घेतलं आहे दही, जे मी घरीच लावलेलं होतं आणि ते छान फेटून घ्यायचं आहे दही। आणि दहीसुद्धा आपल्याला आवडेल एवढं घ्यायचं, म्हणजे जर दह्यामधली रायत्यासारखं पाहिजे असेल तर भरपूर घ्यायचं, अजून 2-3 चमचे घेतले तरी चालतात। इथे मी 2 चमचे घेतले आहेत। चवीनुसार साखर आणि मीठ त्यामध्ये ॲड केली आहे, वाटल्यास थोडीशी जिरेपूड पण टाकायची। आणि आपले हे बारीक केलेले पेरू, मिरची आणि कोथिंबीरीचे मिश्रण असं सगळं ॲड करून घ्यायचं आणि छान ढवळून घ्यायचं। व्यवस्थित दही आणि पेरू मिक्स झाले पाहिजेत, अशा पद्धतीने आपल्याला हे छान असं ढवळून घ्यायचं आहे। तर हे सगळं असं एकजीव करून घेतलं आहे मी। आता आपण पुढची प्रोसेस करूया। तर अशा पद्धतीने हे एकजीव झालेलं आहे, बघू शकता तुम्ही। ह्याला मध्ये मध्ये मी थोडेसे असे जागा केली आहे डॉट चमच्याने, कारण त्याला आता आपण वरून फोडणी देणार आहोत। बरं, ही वरची फोडणी जी आहे ना ती ऑप्शनल आहे, जर द्यावी वाटली तर द्यायची, पण खमंग लागते पेरूची ही कोशिंबीर। तर मी तूप घेतलं आहे, फोडणीच्या भांड्यामध्ये जिरं टाकलं आहे, थोडीशी मोहरी आणि हिंग, कढीपत्ता आणि कोथिंबीर आणि अशी ही पसरवून घ्यायची आहे फोडणी, जेणेकरून सगळीकडे अगदी व्यवस्थित ती लागेल। आणि नंतर पुन्हा एकत्र ढवळून घ्यायचं आहे। मी आता ढवळून दाखवली नाही आहे, कारण की वरचे कढीपत्ता सगळा मिक्स होऊन जाईल ना, त्यामुळे। तर अशा पद्धतीने ही पेरूची कोशिंबीर। पेरू खाणं खूप गरजेचं असतं। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती नक्की सांगा।